नमस्कार, कशात सगळ्याजणी. चला तर मग आज कुठली रेसिपी आहे ती बघूया. रेसिपीला सुरुवात करूया. तर आजची रेसिपी आहे चकलीची. बटाटा, साबुदाणा, भगर या 3 पदार्थापासून चकली बनवणार आहे मी. हा पदार्थ वर्षभर टिकून राहतो. तर इथं मी चुलीवरती बनवणार आहे. इथं चूल पेटून घेतलेली आहे, कारण इथं मी चुलीवरती बटाटे उकडायला ठेवणार आहे. कारण मी बटाट्याची, साबुदाणा आणि भगर चकली बनवणार आहे. तर आता चूल पेटून घेतलेली आहे, मस्त चूल पेटलेली आहे, बघू शकता. तर आता चुलीवरती आपल्याला एक पातेलं ठेवायचं आहे. ते पातेल्यामध्ये आपल्याला पाणी घालून पाणी गरम करायला ठेवायचं आहे. तर बघू शकता तुम्ही, मस्त चूल पेटलेली आहे. आता घालायचं पाणी. हे बघा, अशा पद्धतीनं वरती ताट झाकायचं आहे आणि ताट झाकून आपल्याला पाणी गरम करायचं आहे. आता इथं बटाटे आहेत ना, 5 किलो बटाटे आहेत माझ्याकडं. तर ते 5 किलो मी बटाटे उकडायला ठेवणार आहे. तर त्या अगोदर इथं वरती गच्चीवरच चूल मांडलेली आहे. गच्चीवरच एक नळ आहे, त्या नळाचंच पाणी घेतलेलं आहे, कारण टाकीचा नळ गच्चीवरती सोडलेला आहे असंच पापड वगैरे करण्यासाठी म्हणून. तर चला, हे अशा पद्धतीनं मी बटाटे धुवून घेतलेले. तर एका बटाट्यातले 2 काप केलेले आहेत. ते असे 2 काप करूनच मी उकडायला ठेवणार आहे. आता सगळे बटाटे धुवून घेतलेले आहेत आणि कट करून पण घेतलेले आहेत. आता पातेल्यामध्ये ठेवायचे आहेत. आता उकडायला ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये. तर उकडलेले आहेत का बघूया. तर आता मस्त खळखळा असं पाणी उकळी आलेली आहे. पाण्याला कसं मस्त बटाटे शिजायला लागलेत बघा. चुलीवरचं वेगळंच असतं. तर आता इथं बटाटे छान शिजलेत का बघूया. तर आणखीन थोडं मला कच्चे वाटतात, कारण चकलीसाठी बटाटे मी उकडायला ठेवलेले आहेत ना. चकलीला एकदम मऊच बटाटा लागतो. तर आता मऊ शिजवून घ्यायचा आहे. 10 मिनिटं ठेवायचे आहेत आणखीन. तर मस्त जाळ लागलेलं आहे चुलीला. 10 मिनिटाच्या नंतर आपल्याला बघायचं आहे. तर मस्त बटाटे शिजलेले आहेत. आता काढून घ्यायचं एका टोपल्यामध्ये. तसं जाळीचं टोपलं आहे, त्या टोपल्यात मी काढून घेणार आहे बटाटे. बघा, साल पण एकदम सुटलेली आहे बटाट्याची. तर आता चला काढून घेऊया. तर आता अशा पद्धतीनं मी बटाटे उकडून घेतले. तर चुलीवरती आवडला असेल तर नक्की कमेंट करा. तर चला काढून घेऊया बटाटे सगळे आणि थंड व्हायला ठेवायचं आहे ना. थंड होईपर्यंत मी इकडं भगर शिजवून घेणार आहे. तर इथं अर्धा किलो मी भगर घेतलेली आहे. हे बघा, गॅसवरती भगर शिजवून घेते, कारण वरती आता खूप ऊन झालेलं आहे, त्यामुळं मी भगर इथंच गॅसवरती शिजवते. आता इथं आपल्याला जास्त वेळ लागणार नाही, फक्त 10 मिनिटच लागतील आपल्याला भगर शिज. तोपर्यंत साबुदाणा भिजलाय का बघूया. आता हे साबुदाणा आहे, कारण मोठा साबुदाणा मी रात्री भिजत घालायला विसरले, म्हणून सकाळी बारका भिजवला. तर बारक्याला पण पाणी थोडंसं कमी पडलं, म्हणून तो मोकळा झालेला आहे. तरी पण चालतं. तर चला, आता आपल्याला हे भगर एक 5 मिनिटासाठी ठेवायचं आहे झाकून. झालेली आहे शिजून भगर. आता घ्यायचं आहे आपल्याला बटाटे सोलायला. तर हे बटाटे थंड झालेले आहेत. तर आता साल काढून घेऊया. तर हे का अशा पद्धतीनं मी बटाटे शिजवून उकडून साल काढून घेणार आहे आणि अशा पद्धतीनं खिसून पण घेणार आहे. तर झालेले आहेत सगळे, खिसून झालेले आहेत बटाटे. तर साबुदाणा मध्ये टाकायचा आहे बटाट्याच्या खिसामध्ये. परत भगर टाकायची आहे शिजलेली. तुम्ही हे सगळं एकत्र करून परत पातेल्यामध्ये तुम्ही शिजवून पण घेऊ शकता, थोडंसं पाणी टाकून 1 ग्लासभर. पण त्याची पण काही गरज नाही. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही शिजवून पण घेऊ शकता, नाहीतर असं पण करू शकता. तर इथं मी साबुदाणा टाकला, भगर टाकली, आणखीन जिरे टाकलं 1-2 चमचे, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि वाटलेला ठेसा टाकलेला आहे. तुम्ही लाल पण तिखट टाकू शकता. तर आता वरती गच्चीवरती आलेलं आहे. सारणामध्ये आपल्याला ते सारण टाकलेलं आहे शेवग्यामध्ये. तर आता हे सोऱ्या भरून चकल्या पाडायला लागले मी. तर चला, इथं मी आणि माझी वहिनी करतोय चकल्या, दोघींनी मिळून केलेला आहे. तर झालेला आहे आता, आणि मग थोडंसंच राहिलेलं आहे, कारण सकाळचा स्वयंपाक हे उरकेपर्यंत वहिनी बनवतात स्वयंपाक वगैरे, आणि मी हे सगळं शिजवायचं, बटाटे सोलायचं सगळं मग मी करते. आणि मग नंतर दोघी मिळून चकल्या पाडल्या. तर कशी वाटली आमची चकल्याची रेसिपी? आवडली असेल तर नक्की कमेंट करा.
शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर मस्त ऊन आहे, कारण उन्हातच हे असे वाळवणीचे पदार्थ बनवायला पाहिजे, वाळतात. तर छान झालेले आहेत चकल्या. अशा पद्धतीने मी बनवलेल्या आहेत बघा. कारण चुलीवरती सगळंच वेपर्स केलेलं आहे. हे बटाटा साबुदाण्याची चकली बनवलेली आहे. आवडली असेल तर नक्की कमेंट करा. तर झालेल्या आहेत, आता आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. वाळलेल्या पण आहेत. तर एका टोपल्यामध्ये भरून घेऊया. हे बघा, मस्त कलर पण आलेला आहे. आता टोपल्यामध्ये भरून घेऊया. तर चला, झाले आहे. आता आपण तळून पण मी दाखवणार आहे तुम्हाला लगेचच. तर आता ह्या टोपल्यामध्ये मी आणलेले आहेत. आता एक लई नाही, मी 4-5च तळणार आहे. तर हे बघा, बघू शकता मस्त गोल गोल छान झालेल्या आहेत चकल्या. तर आता तळून घ्यायचं आहे. गॅस चालू केलेला आहे. गॅसवरती कढईमध्ये तेल घेऊन कढई ठेवलेली आहे आणि आता प्लेट ठेवलेली आहे तळलेलं काढण्यासाठी आणि तेलामध्ये चकली सोडलेली आहे. मस्त चकली एकदम फुलून आलेली आहे. हे बघा, बघू शकता उलटपालट केलेली आहे आणि ही चकली प्लेटमध्ये आता काढून घेऊया. झालेली आहे. तर कशी वाटली काय नाही ते मला कमेंट करून सांगा. शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि माझी रेसिपी छान वाटली का हे नक्की कमेंट करा. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन.